समाधानी मी कामाच्या बाबतीत नाही आहे. मला जे हवं आहे ते मला मिळवायचं आहे. त्यासाठी मी समाधान नाही. मी समाधान राहणार ना मरणारेपर्यंत. पण सुखी मात्र नक्की आहे मी. तर एवढ्या प्रवासामध्ये आपल्या क्षेत्रातली तुझी मैत्री खूप लोकांशी आहे. पण सगळे माझे कलिग आहेत. म्हणजे आपण काम करतो, छान भेटतो, मैत्री करतो. त्यामुळे माझं कोणाशी वाकडं नाही आयुष्यात. हां कारण मी काम करून निघून जातो. मी कुठला पार्टी अटेंड करत नाही. हां मुळात मला कल व्यसन नाही मुळात. हां मी पार्ट्यानं जात नाही. फक्त इव्हेंट असेल तर जातो, माझं काम करतो, निघून येतो. हां कारण मला असं वाटतं माझा सगळा वेळ हा माझ्या फॅमिलीला दिला पाहिजे, जर ते मला सपोर्ट करत असतील तर. हां बरोबर आहे. हां सो मी जास्त फॅमिली मॅन आहे. मी कुठली गोष्ट बघायला त्यांना घेऊन जातो. व्हेरी गुड. सो मला ती गोष्ट जास्त आवडते. त्यामुळे सगळ्यांशी चांगले संबंध आहेत माझे, सगळ्यांशी. बरं हा सगळा तू प्रवासामध्ये आता सध्याची जी सगळ्यात चर्चित गोष्ट आहे, तू घेतलेलं तिसरं घर, यामागची काय स्टोरी आहे? माझं पहिलं घर होतं काजूपाड्यातलं. म्हणजे ते ओरिजिनल, ते वडिलांचं होतं ते. हां त्यानंतर मी पहिलं घर घेतलं मी स्वतःच्या पैशाने. ते गोराईमध्ये घेतलं मी. अच्छा, म्हणजे तू ईस्टवरनं वेस्टला वेस्टला गेलो. गोराई बस डेपोच्या बॅक साईडला सीवूडमध्ये. हां आणि त्यानंतर खूप छान चाललेलं व्यवस्थित. इव्हेंट्स भरपूर पैसे मिळत होते. हां. म्हणून मी सेकंड घर घेतलं सांगवीला, पुण्याला. अच्छा. पुण्यात हां पिंपरी गुळ. हां तिकडे मोठा फ्लॅट होता. हां आणि ते घेतलं. आणि मग कोरोना सुरू झाला. हो. आणि यांचं बबल शूटिंग सुरू झालं मग. हां हां आणि मला मी फॅमिली सोडून जाणार नव्हतो. आणि दुसरी गोष्ट असं झालं होतं की मला आता असं वाटायला लागलं होतं माझं आता ना आपण ना एक एक्सपायरी डेटकडे येत चाललो आहे आता. ज्या स्किट्स करतोय आपण, जे रियालिटी शोमध्ये काम करतोय, हां 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 तेच व्हायला लागले. हां. तर मला थांबायला हवं. हां तर मी ब्रेक घेतला. पण हे क्रेडिट माझ्या बायकोला देईन. कारण मी बायकोला म्हटलं, हे बघ ब्रेक घेतोय, कोरोना आहे, हां पुढचं कसं काय? हप्ते द्यायचे आहेत आपल्याला नवीन घराचे, हां. पुण्याच्या घराचे. 48,000 हप्ता होता त्यावेळेला. हो. हां, अच्छा. मोठं घर होतं, 1200 स्क्वेअर हां. फीट मोठं. मी इंटिरियर पण भन्नाट केलं होतं. हां तर ती बोलली, काही हरकत नाही, तुला नाही करायचं ना, आपण आमटी भात खाऊ, खिचडी खाऊ, मस्त, काही प्रॉब्लेम नाही, पण छान काम कर. आणि सगळा वेळ माझ्या मुलीला दिला मी, जी त्यावेळेला 1.5 वर्षाची होती, 1.5 वर्षाची. हो. अच्छा. हां तेव्हा आमचं छान बॉन्डिंग आहे. हां पण नंतर असं झालं की 1.5 वर्ष मी काहीच काम करत नव्हतो. कोरोनाची परिस्थिती, म्हणजे छोटं मोठं काहीतरी व्हायचं, हां. सिंगिंग स्टार केलं, पण ते कोरोनामध्ये माहिती आहे ना, क्वारंटाईन शूट करायचं हो वगैरे. हो. तर त्यामुळे काय झालं, माझं हप्त्याची गणितं बिघडायला लागली. आणि मला मग ते जबरदस्तीने पुण्याचं घर विकायला लागलं. अच्छा. हां हां. आणि ते विकलं. मला वाईट वाटलं, कारण खूप छान घर बनवलं होतं. विकलं. आणि कोरोना संपल्यानंतर 2 वर्षानंतर मी ठाण्याला शिफ्ट व्हायचा निर्णय घेतला. एक तर ठाण्याचं कल्चर, ठाण्याचं वातावरण मला खूप आवडतं, वसंत विहारला. आणि मग मी गोराईचं घर काढून हे घर घेतलं. असं हे माझं तिसरं घर आहे. पण तू ठाण्यातून घोडबंदर रोडनी मीरा भाईंदरला शूटिंगला कसा काय येणार? पण मी येतच नाही ना. मग ठाण्याचं शूटिंग? ठाण्यात शूटिंग मी डेली सोप करत नाही. हां म्हणजे मी कॅमेरा रोल केलेत, हां. पण डेली घोडबंदीने जावं असं मी डेली केलंच नाही ना आतापर्यंत. त्यामुळे हा विषय आला. आपलं जे क्षेत्र आहे आता, गोरेगाव फिल्म सिटीला तुला यायचे, दादासाहेब फाळके येईन ना, चित्रनगरी. येईन ना, मला काहीच हरकत नसते. आपलं काम आहे. हां, तुला तर ठाणे तुला सुटेबल वाटतं? मला ठाणं सुटेबल म्हणण्यापेक्षा ना, ठाण्यात ना एक ना कल्चर आहे, आपलं मराठी कल्चर आहे. हां, हे मान्य आहे. हां ठाण्यामध्ये एक असं म्हणेन की शांतता आहे. ज्या एरियामध्ये वसंत विहारमध्ये राहतो, हं. हिरवळ आहे आणि खूप छान माणसं आहेत. हां बोरिवलीत सुद्धा छान माणसं आहेत. हां. पण ठाण्यामध्ये मला असं खूप छान वाटायला लागलं, छान गार. आणि मला असं वाटतं घरी आल्यानंतर रिलॅक्स वाटावं. ते गोंधळ चालू आहे, गाड्यांचा आवाज आहे. मग तुला शांतता मनात पण पाहिजे आणि आजूबाजूला पण हो, पाहिजे. तरच मी चांगलं काम करू शकेन ना. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.